नमस्कार मित्रांनो, तर खूप साऱ्या जणांना हा प्रश्न नेहमी असतो की ग्लुटामाइन जे सप्लिमेंट आहे त्याचा तुम्हाला फायदा आहे की नाही, किंवा ग्लुटामाइनच्या सप्लिमेंटचं तुमच्या शरीरावर नेमकं काय इफेक्ट होत असतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जे ग्लुटामाइन आहे ते एक नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्सचा एक प्रकार आहे. ओके, आणि हे जे नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड्स असतात ते प्रोटीनचा एक प्रकार असतो जे तुमच्या शरीरात ऑटोमॅटिकली तुमचं जे शरीर आहे ते स्वतःहून तयार करत असतं. ओके, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ग्लुटामाइन जे आहे ते यातील एक प्रकार आहे. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर, ज्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज. तर वेलकम बॅक. तर अनेकांना हा प्रश्न आहे की ग्लुटामाइन जे आहे ते सेफ आहे की नाही. तर ग्लुटामाइन नक्कीच एक सेफ न्यूट्रिएंट आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिडचा हा एक प्रकार आहे. तर मी तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. BCAA सोडून हे जे सर्व क्रिएटिन असेल किंवा ग्लुटामाइन असेल, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते आपलं शरीर स्वतःहून प्रोड्यूस करत असतं, आणि त्यांचं सप्लिमेंट पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आणि ते सप्लिमेंट नक्कीच सेफ आहे. पण तुम्हाला इथे जे आपल्या मार्केटमध्ये जे डुप्लिकेसी होती किंवा ॲडल्ट्रेशन जे होतं, भेसळ, तर यापासून तुम्हाला स्वतःला वाचवावं लागणार आहे. कारण की इंडियन मार्केटमध्ये आपली कन्झ्युमरची संख्या खूप जास्त असल्यामुळे जे प्रोडक्ट आहे त्याची डुप्लिकेसीमध्ये प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढलं आहे, आणि भेसळमध्ये पण खूप जास्त प्रमाण वाढलं आहे. इथे तुम्ही जेव्हा पण प्रोडक्ट घेताय तेव्हा त्या प्रोडक्टची चांगली माहिती घेऊनच ते प्रोडक्टची शॉपिंग केली पाहिजे. आणि यासाठी मी तुम्हाला हे सर्व व्हिडिओ जे आहे ते बनवतो, जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमच्या हेल्थवर काही पण इन्व्हेस्ट करशाल तर ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती एकदम फायद्याची तुमच्यासाठी असेल किंवा एकदम ऑथेंटिक असेल. तर याची खात्री मला तुम्हाला करून द्यायची असते, यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत असतो. तर जेव्हा आपण ग्लुटामाइनचं बोलतो, तर ग्लुटामाइन हे तुमच्या शरीरातील जेव्हा तुम्ही इंटेन्स वर्कआउट करतात किंवा जेव्हा तुम्ही एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी करता, डान्स असेल, स्विमिंग असेल, किंवा जी मॅरेथॉन असेल किंवा स्प्रिंटिंग, रनिंग, अशा ॲक्टिव्हिटीज जेव्हा तुम्ही करता किंवा जिम करता, अशा वेळी काय होतं, तुमच्या शरीरातले जे ग्लुटामाइनचे जे लेवल आहे ते खूप कमी होता, डिप्लीट होऊन जातं. आणि ग्लुटामाइनचं काम काय असतं ते म्हणजेच की तुमचं शरीर चांगल्या पद्धतीने रिकवर करणे, आणि जी रिकव्हरी आहे थोडक्यात तुमच्या शरीराची ती या ग्लुटामाइनच्या लेवलवर डिपेंड असतं. जेव्हा ग्लुटामाइन त्याच्या नॉर्मल लेवलला असतात अशा वेळी तुमचं शरीर रिकवर्ड असतं. अशा वेळी तुम्हाला थकवा येणं किंवा स्ट्रेस येणं किंवा वर्कआउट करूशी न वाटणं अशा गोष्टी होती नाही, कारण की ग्लुटामाइनचे लेवल चांगले आहे. पण जेव्हा ग्लुटामाइनचे लेवल डिप्लीट होता तेव्हा तुमचं जे मसल आहे ते सुजता. अनेक नवीन जण जे असतात जे जिममध्ये जातात तर त्यांचे मसल्स जे आहे ते सुजता पहिल्या हफ्त्यात, दुसऱ्या हफ्त्यात, तिसऱ्या हफ्त्यात. तर ते का, तर ते या ग्लुटामाइनच्या डिप्लिशनमुळे. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात द्या. पण जेव्हा हे ग्लुटामाइन रिकवर होतं, आता हे ग्लुटामाइन रिकवर व्हायला 5 ते 6 दिवस लागतात, मिनिमम 5 मॅक्झिमम 7 दिवस लागतात. आता हे पर्सन टू पर्सन ही गोष्ट व्हॅरी होते. तर अशा वेळी जेव्हा हे रिकवर होत असतं अशा वेळी आपले मसल्स जे आपला थकवा आहे तो पण दूर होत असतो. ओके, तर आय होप तुम्हाला ग्लुटामाइनचा काय इफेक्ट आहे किंवा काय फायदा आहे तुमच्या शरीरात ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. त्यानंतर अनेकांचा प्रश्न असतो की आता त्या ग्लुटामाइनची गरज आम्हाला आहे की नाही, आम्ही ते ग्लुटामाइन घ्यायचं की नाही. तर अशा वेळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे ॲथलीट्स असेल, जे इंड्युरन्स ॲथलीट्स असतात किंवा जे स्प्रिंटर असतात किंवा जे हेवी वेट लिफ्ट करणारे जे ॲथलीट्स असतात, तर त्यांचं काय होतं की त्यांची जी ग्लुटामाइनची रिकव्हरी आहे ती रॅपिडली कमी होत असते, आणि ही रिकव्हरी परत त्याच्या नॉर्मल लेवलला ही ग्लुटामाइनची लेवल येण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात. आणि असे हे जे 5 ते 6 दिवस जे असतात तर खूप सारे ॲथलीट्स आहे किंवा खूप सारे ज्यांना गोल असतो, एक खूप महत्त्वाचा गोल असतो, तर अशा वेळी काय होतं की हे जे 5 ते 6 दिवस ते लोक अफोर्ड नाही करू शकते, कारण की त्यांना रिकव्हरी लागते, त्यांना लवकरात लवकर त्यांची बॉडी रिकवर करायची. तर अशा वेळी जे आहेत ते लोक हे ग्लुटामाइन घेऊ शकतात. आता तुमचं गोल आहे किंवा तुम्ही या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर नक्कीच तुम्ही ग्लुटामाइनचा उपयोग करू शकतात. आणि जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत नसेल, तुम्हाला जर काही लिमिट नसेल, टाईम लिमिट नसेल, एवढ्या दिवसात एवढं वजन कमी करायचं किंवा एवढ्या दिवसात एवढं वजन वाढवायचं किंवा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा पर्टिक्युलर कालावधीमध्ये, तर असं तुमचं गोल नसेल तर नक्कीच तुम्ही जे ग्लुटामाइन आहे त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. तुमचे शरीर नॅचरली ग्लुटामाइन प्रोड्यूस करत आहे. तुम्ही सप्लिमेंटमध्ये ग्लुटामाइनसाठी पैसे इन्व्हेस्ट करून तुमचे पैसे वेस्ट नका करू, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि जर तुम्ही ॲथलीट्सच्या कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा तुमचं जर इंटेन्स काही गोल असेल, पर्टिक्युलर 30 दिवसात एवढं किलो वजन वाढवायचं किंवा एवढं किलो वजन कमी करायचं आणि स्टेजवर जायचं किंवा मॉडेलिंग करायची किंवा काहीतरी टार्गेट असेल पर्टिक्युलर पिरियडसाठी, तर अशा वेळी तुम्हाला रिकव्हरी जी आहे ती तुमची लवकरात लवकर झाली पाहिजे, जेणेकरून तुम्ही दुसऱ्या दिवशी जो तुम्ही वर्कआउट करताय किंवा जी पण ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही
चांगल्या पद्धतीने कराल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल, तर अशा वेळी तुम्ही ग्लुटामाइनचे सप्लिमेंट यूज करू शकता. ओके. तर जसं तुम्ही बघू शकता हे 3 पॉईंट मी तुम्हाला आत्ता सांगितले. त्यानंतर आपला चौथा पॉईंट तो म्हणजेच की कोणत्या सोर्सेसमधून तुम्ही ग्लुटामाइन घेऊ शकता. तर यातलं सर्वात पहिलं सोर्स म्हणजे जे आपलं मटन असतं आणि जे चिकन असतं, ह्या 2 गोष्टींमधून तुम्हाला ग्लुटामाइन जे आहे ते तुम्हाला भेटू शकतं. आणि जे डेअरी प्रोडक्ट्स आहे, मिल्क, दूध जे आहे किंवा पनीर आहे आणि जे व्हे प्रोटीन असतं किंवा कॅल्शियम प्रोटीन असतं, यामध्ये पण हे जे ग्लुटामाइन आहे ते काही प्रमाणात असतं. तिसरी गोष्ट म्हणजे जे बदाम असतं किंवा शेंगदाणे आहे किंवा जे सोयाबीन आपण घेत असतो किंवा जे किडनी बीन्स आहे किंवा राजमा आपण ज्याला म्हणतो, या सर्व ज्या गोष्टी आहे या व्हेजिटेरियन कॅटेगरीमध्ये येतात. यामध्ये सुद्धा ग्लुटामाइन असतं आणि कमी प्रमाणात असतं. ओके. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता मी सध्या एम्प्लॉई आहे, तर IT फील्डमध्ये रेअरली तुम्हाला नोटबुकवर काही गोष्टी लिहावं लागतं, कारण की मोस्टली जे आपलं काम आहे ते लॅपटॉपवरच ऑनलाईन होत असतं. तर माझी जी हँडरायटिंग आहे त्यासाठी मला माफ करा, पण मी अशी अपेक्षा करतो की मी जे पण लिहिलं आहे ते तुम्हाला समजत आहे. ओके. तर हीच गोष्ट मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायची होती, ती म्हणजेच की जे ग्लुटामाइन आहे ते एकदम सेफ सप्लिमेंट आहे, ते तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्ही इंटेन्स ॲक्टिव्हिटी करताय. नाही तर तुमची बॉडी जी आहे ती ऑटोमॅटिकली तुम्हाला नॅचरली 5 ते 7 दिवसात रिकवर करेल. पण जर तुम्हाला रिकव्हरी लवकर लागत असेल किंवा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल आणि रिकव्हरी जर तुम्हाला फास्ट पेसमध्ये लागत असेल, तर अशावेळी तुम्ही ग्लुटामाइन जे आहे ते तुम्ही जे व्हे प्रोटीन घेताय किंवा डायरेक्टली तुम्ही पाण्यामध्ये आफ्टर वर्कआउट मिक्स करून पिऊ शकता. ओके. तर याचं डोसेज जे आहे ते तुम्ही मिनिमम 5 ग्रॅम ते मॅक्झिमम 10 ग्रॅम एवढं तुम्ही घेतलं पाहिजे ॲज अ बिगिनर. ओके. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे मेन ग्लुटामाइन आहे ते तुमच्या हे जे 3 जे फूड सोर्स आहे याच्यामधून आलं तरच चांगलं होईल. आणि याच्या पलीकडे पण तुम्हाला जर ग्लुटामाइनची गरज असेल तर नक्कीच तुम्ही सप्लिमेंटकडेही जाऊ शकतात, पण जी अल्टिमेट चॉईस असेल ती तुमचीच असेल. आणि जसं मी नेहमी सांगत आलो आहे की जे तुमचं न्यूट्रिशन आहे, जे तुमचं जेवण, जे ॲक्च्युअल फूड आहे ते 90% आहे तुमच्या आहारात, आणि जे राहिलेलं 10% आहे तेच हे सप्लिमेंट्स आहे. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनेच तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल किंवा कोणती पण गोष्ट तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड कराल त्याचा विचार तुम्ही अशा पद्धतीनेच करा. ओके. आणि त्याला त्या लेवलचीच प्रायोरिटी द्या. तर एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आय होप तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट आज शिकायला भेटली आहे. तर आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.